मात्र अंजली दमानियांपाठोपाठ सुरेश धस यांनीही कृषी घोटाळ्यावर मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। मागणी नसतानाही युरिया खरेदी करण्यात आल्याचा दावाही सुरेश धस यांनी केलाय। हे आरोप करतानाच कृषी विभागातील रेड कार्डही सुरेश धस यांनी वाचून दाखवलं। हे सर्व आरोप करतानाच सुरेश धस यांनी पहिल्यांदाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे। शेतकऱ्याची मागणी नाही, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मागणी नाही, कोणाचीही मागणी नाही नसताना वर उल्लेख केलेल्या ह्या बाबी देण्याचा निर्णय 6 मार्च 2024 ला माननीय मंत्री कृषी यांनी घेतला। माननीय आका वाल्मिक कराड यांनी हे पत्र टराटरा फाडलेलं आहे, फाडून फेकून दिलं हे पत्र। मी आज कृषी आयुक्तालयाला चॅलेंज करतो, त्यांच्याकडे हे पत्र आहे का? कृषी उपसंचालक बियाणे 80 लाख, तंत्र अधिकारी कीटकनाशके 50 लाख, कृषी अधिकारी कीटकनाशके 30 लाख, विभागीय कृषी सहसंचालक तंत्र अधिकारी गुण नियंत्रण बघा विभाग पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक 1 कोटी, उर्वरित सर्व विभाग 50 लाख। धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना, आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना। आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।